नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पूर्ण आजी म्हणते, हा तुझा पहिला पाडवा आहे ना, त्यामुळे आपण तुला छानसा एखादा दागिना करूयात. मी काय म्हणते कल्पना, आपण डायमंडचा दागिना करूया तिला. कल्पना म्हणते, हो पहिला सण आहे ना, काहीतरी सोन्याचा दागिना हवाच. आता प्रिया मनातून खूप खुश होते. कर कर कल्पना, काहीतरी छान दागिना कर मला, असं ती मनातच म्हणते. प्रिया मनामध्ये विचार करते की हे अर्जुन सायली घरामध्ये नाही तोपर्यंतच मला त्यांच्या रूमची झडती घेता येईल, पण आता ह्या म्हातारीपासून कसं काही सुटका मिळवू. मग ती स्वतःच फेक कॉल आल्याचं नाटक करते आणि मला एक कॉल आला आहे, मी जाऊ का बोलायला, असं म्हणून तिथून पळ काढते. तेव्हा पूर्ण आजी आणि कल्पना देखील त्यांच्या रूममध्ये निघून जातात. आता ही वरती येऊन बोलायचं नाटक करते आणि चान्स बघून लगेच अर्जुनच्या खोलीमध्ये शिरते. तिथे विचार करते की यांनी केसवरती काहीतरी काम केलं असेल, म्हणजे काहीतरी इथे पुरावा नक्की सापडेल. ती सगळ्या खोलीमध्ये शोधाशोध करू लागते. तिला ब्युटिकमधून आणलेला स्कार्फ सापडतो, त्याचं बिलही सापडतं, पण तिचं एवढं त्याच्याकडे लक्ष जात नाही. ती सगळ्या फाईल वगैरे सगळ्या चेक करते. तेव्हा तिची नजर त्या कोलाजवरती जाते आणि या कोलाजच्या पाठीमागे सुद्धा काही दडलेलं असेल का, असं म्हणून ती तिथं उचकापाचक करायला जाणार, तितक्यात तिच्या खांद्यावरती कोणीतरी हात ठेवतं. ती खूपच घाबरते. तिला वाटतं सायली आणि अर्जुन आले की काय, पण ती कल्पना असते. कल्पना तिला रागातच म्हणते, तन्वी तू इथं काय करतेय? अर्जुन सायलीला तू त्याच्या रूममध्ये आलेली आवडत नाही ना, हे माहीत असताना सुद्धा तू इथं का आली? प्रिया मात्र चांगलीच घामाघूम झालेली असते आणि ती कबूतर आलं होतं आणि कबूतर हाकलवण्यासाठी मी इथं आले होते असं खोटंच कारण सांगते. बघ ना कल्पनाई, दरवाजाला कुलपं लावायचे आणि खिडक्या मात्र उघड्याच ठेवायच्या. मला नाही असा बेजबाबदारपणा चालत. आणि ती कल्पनाला गोड बोलण्यामध्ये चांगलीच गुंडाळून घेते. आता दोघीही तिथून निघून जातात. तितक्यात अर्जुन आणि सायली आतमध्ये येतात. सायली त्या दोघींनाही जिन्यावरून उतरताना पाहते. तेव्हा तिच्या मनात विचार येतो की ही प्रिया सारखी वरती का बरं जात असते, हिचं काय काम असतं नेमके काहीच कळत नाही. प्रियासुद्धा मनात विचार करते की या दोघांचं नेमकं काय चाललंय ना, काहीच कळत नाही. आता कल्पना काहीच बोलत नाही. तेव्हा अर्जुन सायली त्यांच्या खोलीमध्ये जातात. आता आल्यानंतर सायलीच्या डोक्यामध्ये तोच विचार चालू असतो की प्रिया सारखी का वरती येते. तेव्हा अर्जुन तिला म्हणतो की काही नाही हो, तुम्ही इतकं डोक्यात घेऊ नका, गॉसिप करण्यासाठी येत असेल, मम्माच्या रूममध्ये बसली असेल, इतका विचार करू नका. तेव्हा सायली म्हणते, आई ह्या वेळेला त्यांच्या खोलीमध्ये कधीच जात नाही, कारण ही कामाची वेळ आहे. मग असं का बरं झालं असेल? तेव्हा सायली कपाट उघडते आणि कपाटामध्ये तिला अस्ताव्यस्त तो बॉक्स दिसतो, ज्याच्यामध्ये ब्युटिकमधून आणलेला स्कार्फ असतो. तेव्हा ती विचारते की तुम्ही या स्कार्फला हात लावला होता का? अर्जुन नाही असं सांगतो. तेव्हा सायली म्हणते, मी तर हा बॉक्स अगदी व्यवस्थित ठेवला होता. याचा अर्थ असा की ही प्रियाने इथे येऊन गोंधळ केलेला आहे. हा बॉक्स नक्की प्रियाने काढला असणार. अर्जुनला देखील मनामध्ये शंका येते आणि आपला आवाज ऐकून तिने गडबडीने असा आतमध्ये कोंबून ठेवला असेल, असं देखील तो म्हणतो. आता अर्जुन म्हणतो की आपण दरवाजाला कुलूप लावू शकत नाही, पण आपल्याकडचे पुरावे तर आपण सेफ ठेवू शकतो. आता इकडे महिपत आणि नागराज दोघेही बसलेले असतात. महिपत विचारामध्ये असतो की पवारकडून NOC तर घेतली आहे, पण आता अर्जुन पुढे दुसरा वकील कोण उभा करायचा? नागराज म्हणतो, ते तुझं काम आहे, तू बघ, तुझी पोरगी 3 महिने जेलात आहे. तेव्हा महिपत एका वकिलाला फोन करतो. तो वकील देखील खूप खुश होऊन म्हणतो की मागची केस मी तुम्हाला जिंकून दिली होती, आता असं काही नाही ना, आता कोणती केस लढायची आहे? महिपत म्हणतो की वात्सल्य मर्डर केस. तो वकील म्हणतो, ही केस तर अर्जुन सुभेदार लढतात ना? महिपत हो म्हणतो. तो वकील डायरेक्ट नाही असं म्हणतो, अर्जुन सुभेदारांसमोर मी जिंकूच शकणार नाही आहे आणि ही केस जवळजवळ सॉल्व्ह होत आलेली आहे, मी अशी हारणारी केस का घेऊ? आता महिपत दुसऱ्या वकिलाला फोन करतो. तो देखील नाही म्हणतो. असं बरेच 5-6 जणांना तो फोन करतो, पण सगळ्यांकडून त्याला नकारच ऐकायला येतो. असा एकही वकील नसतो की जो अर्जुन सुभेदार पुढे लढायला तयार असतो. तितक्यात महिपतला साक्षीचा कॉल येतो. साक्षी विचारते की अण्णा, माझ्या सुटकेचं काही झालंय का? आता 1 महिना मी इथं कसा काढलाय माझं मला माहिती आहे, पण इथून पुढचे दिवस मी नाही काढू शकत. इथल्या बायका खूप डेंजर आहेत हो, मला इथं राहणं खूप कठीण होते. तुमच्यासाठी जेलमध्ये राहणं सोपं असेल, पण माझ्यासाठी नाही. महिपत म्हणतो की माझे प्रयत्न चालू आहेत, तू काळजी करू नकोस. आता साक्षी खूप हवालदिल झालेली असते. ती फार रडकुंडी आलेली असते आणि रडतच फोन ठेवते. इकडे महिपत मात्र चांगलाच टेन्शनमध्ये असतो. असा एक वकील शोधेल ना की तो अर्जुन सुभेदारच्या चांगल्या चिंध्या करून टाकेल बघ. आता इकडे प्रतिमा गुढीपाडव्याच्या साडीच्या निमित्ताने रविराजशी बोलायला जाते, मात्र रविराज त्याच्याशी काहीच बोलत नाही.
इकडे प्रिया स्वतःशीच म्हणते, जर ती कल्पना आली नसती ना तर आज माझ्या हाती नक्की काहीतरी लागलंच असतं. अचानक तिला आठवतं की साक्षी ज्या ब्युटिकमधून कपडे घेते त्याच ब्युटिकमधून या सायलीने स्कार्फ विकत घेतलेला होता. पण सायली असं एवढा शॉपिंग करणार नाही आणि तिची मनस्थिती पण नाही आहे. मग तिने का बरं शॉपिंग केली असेल त्या दुकानातून? तेव्हा तिला क्लिक होतं की नक्की ते पुरावे शोधायलाच तिथं गेले असतील, कारण आश्रमामध्ये याच ब्युटिकचं कार्ड पडलं होतं. आता इकडे महिपत प्रियाला कॉल करतो आणि काय गं, नवऱ्यासोबत गुलूगुलू करतेस काय? फोन का उचलत नाही आहेस माझा, असं विचारतो. तेव्हा प्रियासुद्धा रागातच म्हणते, आता उचलला आहे ना फोन, बोला. तेव्हा महिपत म्हणतो, केसबद्दल काय अपडेट मिळाले की नाही? काही प्रयत्न करते की नाही तू, ते सांग आधी. सायली आणि अर्जुन ब्युटिकमध्ये जाऊन चौकशी करत होते, याचे पुरावे मिळाले आहेत मला. महिपत म्हणतो, यात काय विशेष आहे? वेगळं काय असेल तर सांग. तेव्हा प्रिया म्हणते की आश्रमाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ते लोक चौकशीसुद्धा करत होते. महिपत विचारतो की काय विचारत होते ते? प्रिया सांगते की नाही, मला नाही माहिती. महिपत रागातच म्हणतो की अर्धवट माहिती सांगत जाऊ नकोस. तितक्यात अश्विन तिथे येतो आणि प्रिया खूपच घाबरते. अश्विनला प्रश्न पडतो की ही कोणाशी बोलत होती जी इतकी घाबरली? तेव्हा प्रिया अगदी सहजपणे थाप मारते की मैत्रिणीशी बोलत होते, तुझ्याबद्दलच बोलत होते. तेव्हा अश्विन प्रियाला एक छानशी साडी गिफ्ट करतो. साडी पाहून ती खूपच आनंदित होते, पण खरं तर तिला वाटत असतं की ह्यांनी काहीतरी सोन्याचा दागिना वगैरे द्यावा. पण ठीक आहे असं मनाशीच म्हणते आणि त्या साडीवरती खुश होते. ती मनातच विचार करते की तू माझं आणि महिपतचं बोलणं ऐकलं नाही ना, यासाठी मी कितीही साड्या ॲक्सेप्ट करायला तयार आहे. आता इकडे अर्जुन आणि सायली विचारामध्ये असतात. तेव्हा अर्जुन सायलीला तिच्या स्वभावाची आठवण करून देतो. तुम्ही नेहमी वाईट गोष्टीमध्ये चांगलं काय घडतं हे पाहता ना, मग आता तसंच विचार करा. अगोदर प्रिया आपल्या डोळ्यासमोर नव्हती, त्यामुळे ती कुठं जात होती, कोणाला भेटत होती हे आपल्याला कळत नव्हतं, पण ती आता आपल्या समोर आहे, डोळ्यासमोर. आता सायलीला अर्जुनचं म्हणणं पडतं. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली लवकर उठून सर्व गुढीपाडव्याची तयारी करते, छानशी रांगोळी देखील काढत असते. तितक्यात कल्पना बाहेर येते आणि लगेचच तिला पाहून आतमध्ये निघून जाते. इकडे अर्जुन जेव्हा केसबद्दल स्टडी करत असतो तेव्हा सायली सांगते की प्रिया नेहमी तिच्या मैत्रिणींसोबत एका कॅफेमध्ये जात असायची, तेव्हा कदाचित ती साक्षीला घेऊन तिथं गेली असावी. तेव्हा अर्जुन म्हणतो की आपल्याला आता तिथं कॅफेमध्ये जाऊन प्रियाच्या मैत्रिणींशी चौकशी करावी लागणार आहे. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.